आपले ते श्रीकांत शिंदे यांच्या जवळचे आहेत, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांचं संरक्षण आहे त्यांच्यावर. काय खरं म्हणाल तर त्या प्रवक्त्याविषयी बोलायला तेवढं कमी आहे. आता बदलापूरचे आरोपी जवळचे आहेत. मालवणला छत्रपतींच्या पुतळ्याचा जो दुर्दैवी इन्सिडेंट झाला ते बनवणारे जवळचे आहेत. म्हणजे जो काही इन्सिडेंट कुठचाही झाला, एखादा अपघात झाला किंवा काही चुकीचं घडलं किंवा कोणीही व्यक्तीने घडवलं असेल, 13 किंवा 14 कोटी जनतेमधल्या कोणी अपराध्याने काय केलं की तो जवळचा मुख्यमंत्र्यांच्या कसा काय, शिंदे फॅमिलीच्या जवळ कसा काय, हे फक्त आवर्जून सांगण्याचं काम करतायत. पण मी त्यांना दोष देत नाही आहे. त्या प्रवक्त्यांवर मागची मला वाटते 2.5 वर्ष त्यांच्यावर मानसिकदृष्ट्या ते आजारी असल्यामुळे त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. आणि 2.5 वर्षाचा कालावधी ट्रीटमेंट करत असताना मोठा असल्यामुळे काही औषधांची रिॲक्शन होते. तर आत्ताची चाललेली आहे ती त्यांच्यावर होणारी औषधांची रिॲक्शन आहे आणि त्याच्यामुळे ते वेड्यासारखे काहीतरी चाळे करतायत. मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या व्यक्तीला महाराष्ट्राने सांभाळून घ्यायला पाहिजे, कारण महाराष्ट्र सुशिक्षित सुसंस्कृत आहे. एखादा आजारी माणूस असेल तर त्याच्याविषयी बोलू नये. आजारी माणसाला जनता सांभाळून घेईल असं मला वाटतं. एक बात जाहीर है, अगर यही यहाँ का विरोधी पक्ष नेता देश के नेतृत्व किया हुआ, वही पार्टी ने एक ज़माने में नेतृत्व इतने बरसों से किया है, वही आदमी यहाँ पर आके कुछ अलग बातें करता है और फॉरेन में जाने के बाद कुछ देश के बारे में अगर गलत कुछ बातें करता है, तो ये इंटेंशन संजय गायकवाड़ जी का था कि ये आदमी गलत कर रहा है, इसको पनिशमेंट होनी चाहिए, उसको कुछ नुकसान पहुंचना चाहिए, ये कुछ सुधरना चाहिए. इसका मतलब ये नहीं कि जाके उसकी कुछ तकलीफ किसी ने दी है. इसके लिए उन्होंने बोल दिया, एक लोकप्रतिनिधी के हैसियत से उन्होंने बोल दिया. रस्सीखेच आहे हे तुम्हाला कळलेलं आहे. उभाटाच्या प्रमुखांनी काय सांगितलं, पहिला चेहरा सांगा. शरद पवार साहेब म्हणतात की पहिला चेहऱ्याची वगैरे गरज नाही, आपले पहिले नंबर येऊ द्या, नंबर आल्यानंतर मुख्यमंत्री ठरेल. काँग्रेस म्हणते आम्ही जास्त 1 वर्ण आम्हाला खासदार वाढल्यामुळे हा हक्क आमचा आहे, आम्ही करणार आहोत. यावरनं तुम्हाला कळून येत असेल महाराष्ट्राचे प्रश्न नाही सुटले तरी चालतील, जनतेला काय फायदा नाही झाला तरी चालेल, शेतकऱ्यांना फायदा नाही झाला तरी चालेल, महिलांना फायदा नाही झाला तरी चालेल, पण मी कसा मुख्यमंत्री होईन ही एकच स्पर्धा चालू आहे. आणि हे जनतेने, महाराष्ट्रातल्या जनतेने ओळखलेलं आहे. त्यांना कळलेलं आहे की हे फक्त आपापसात पदांसाठी आणि सत्तेसाठी भांडतायत. सत्तेच्या लालसेपोटी हे एकत्रित आलेले आहेत. हे कडबोळं लवकर तुटलेलं दिसेल. नक्कीच आहे, ज्या ज्या ठिकाणी आज दोन्ही प्रत्येक ठिकाणी मुंबईच्या सगळ्या विधानसभांच्या बाबत कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यासाठी, त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी, त्या विभागातले असलेले प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्या विभागातले पदाधिकाऱ्यांचं म्हणणं काय हे जाणून घेण्यासाठी आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आज येणार आहेत आणि ते त्या प्रत्येक पदाधिकाऱ्या, विधानसभेच्या प्रत्येक आमच्या पदाधिकाऱ्याशी चर्चा करणार. लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी हीच वाक्य त्यांची आम्ही ऐकलेली आहेत. लोकसभेच्या वेळी पण दंगल होऊ शकली नाही. आता गणपती विसर्जनाच्या वेळी काही ठिकाणी हा प्रयत्न करण्यात आला, तेव्हाही दंगली होऊ शकल्या नाहीत. आता पण विधानसभेच्या इलेक्शनच्या पूर्वी हीच व्यक्ती तुम्हाला कळेल दंगल घडवण्याचा कुठेतरी प्रयत्न करेल, पण सरकार हे सगळे प्रयत्न हाणून पाडेल. सत्ता मिळवण्यासाठी आणि सत्तेमध्ये येऊन बसण्यासाठी लोकांची डोकी फोडण्याचा प्रयत्न हे जरूर करतील, पण सरकार हे व्हायला देणार नाही.